सांभाळले संती भय निरसली खंती. महाराज सांगतात की माझा सांभाळ हा संतांनी केला. संतांनी सांभाळ केला म्हणजे काय, महाराजांना काय खाऊ पिऊ घातलं का, राहायला जागा दिली का? नाही. या वारकरी संप्रदाय हा एक असा संप्रदाय आहे की या वारकरी संप्रदायामधील संतांनी आपल्या आचारातून, विचारातून आणि वाङ्मयातून मानवता या धर्माचेच दर्शन घडवलेले आणि त्यामुळं हा वारकरी संप्रदाय आजपर्यंत अभंग स्वरूपाचा राहिलेला आहे. आणि असं या संतांच्या विचारावर, आचारावर तुकोबाराय चालत राहिले. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांपासून तर नामदेवरायांपर्यंत, हे नामदेवराय, एकनाथ महाराज आहे, चोखा मेळा आहे, बंका आहे, या सर्व संतांच्या आचारांवरती, विचारांवरती महाराज केले. महाराजांनी काय केलं, गीता भागवत कधी अखंड की काय केलं, गीतेचे स्मरण केले, भागवताचे स्मरण केले, ज्ञानेश्वरीचा पाठ केला. असे हे तुकोबाराय. आणि महाराजांचा सांभाळ जो झाला ते यांच्या विचारावरती झाला. आपण पाहायचं झालं तर की महाराज ज्यावेळेस देवाचे नामस्मरण करायचे, चिंतन करायचे, आणि महाराजांचा जो संसार जो आहे तो सुद्धा पांडुरंग परमात्म्यानेच पाहिलेला आहे. त्यावेळेस की संतांनी सांगितलेले जे काही आचार विचार आहेत त्याच्यामध्ये झालेले आहे. कारण आपण पाहतो की महाराज ज्या ज्या वेळेस आपल्या भगवंताचे नामस्मरण, भगवंताचे चिंतन करायचं असेल तर देहू मधून निघायचे, भंडाऱ्याच्या दिशेने जायचे, भामचंद्राच्या दिशेने जायचे, गोरवडेच्या दिशेने जायचे. त्यावेळेस ते घराचा विचार नव्हते करत, घरातून तसेच निघून जायचे. टाळ विना घेतला की चालले पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. ते नदीच्या पलीकडे जायचे आणि जिथं वाट दिसन त्या वाटेने जायचे. असे हे तुकोबाराय. आणि त्यांचा जो पाठीमागे संसार जो पाहिला तो साक्षात पांडुरंग परमात्म्याने पाहिलेला. एक थोडस विषयांतर करतो आणि एक सांगतो की जे तुकोबाराय ते त्यांच्या पाठीमागे त्यांचा संसार कोणी पाहिला की त्यांच्या पत्नीच्या होत्या आई जिजाबाई सवई. जे आज आपण तुकोबारायांच्या बद्दल बोलतो, तुकोबाराय सगळ्यांना माहिती. आणि त्या आई साहेब, आई जिजाबाई साहेब या सुद्धा सर्वांना माहिती. पण आमच्या सारख्या काही कीर्तनकारांनी किंवा काही चित्रपटामध्ये किंवा चरित्रामध्ये आई साहेबांचे चरित्र, आई साहेब हे आपल्याला चुकीच्या पद्धतीने दाखवलेले. आपण पाहतो, बऱ्याच वेळा ऐकतो की काय महाराजांचा एक अभंगातील शब्द की बरे झाले देवा बाई कर्कश्य, म्हणजे कर्कश्य या शब्दाचा अर्थ आम्ही चित्रपटातील दिग्दर्शकांनी किंवा इतर कुणी लोकांनी आपल्या सोयीप्रमाणे वापरला. त्या आई साहेबांबद्दल चुकीच्या काही गोष्टी सांगितल्या. जे आमचे काही पूर्वज जे आहेत त्यांनी आम्हाला जे सांगितले, आमच्या वाडवडिलांनी आम्हाला सांगितलं की त्या आई साहेब कशा होत्या, ज्या आपण लोकांपर्यंत सांगायला कमी पडत होतो. की ज्या जिजाबाई साहेब आपल्याला काही कीर्तनकारांनी किंवा चित्रपटामध्ये आपण संत तुकाराम 1936 साली काहीतरी आलता संत तुकाराम, त्या पिक्चर मध्ये किंवा इतर याच्यामध्ये सांगितलं की आई साहेब ह्या पांडुरंग परमात्म्याला नाव ठेवत होते, तुकोबारायांना नाव ठेवत होते. खरं सांगायचं झालं की त्या माता माऊली ही अशी असू शकते का की जी माता माऊली तुकोबारायांची पत्नी आहे,
पुण्यातील गुळवे घराण्याची ती एक मुलगी आहे. जे गुळवे घराणं त्या काळी मुघल किंवा इतर सरदार होते, त्यांना कर्ज द्यायचे. इतकं श्रेष्ठ घर, श्रीमंत घर, आणि त्या घरातली ती मुलगी आई जिजाबाई साहेब. आणि त्या तशा असतील का? घरंदाज बाई त्या. आणि आपण सांगतो की त्या पांडुरंगाला नाव ठेवत होत्या, आई तुकोबांना नाव ठेवत होत्या. ही जी जिजाबाई साहेब, की त्यांचा अधिकार इतका होता की ज्या वेळेस तुकोबाराय भंडाऱ्यावर जायचे, चिंतन करायचे, तेव्हा आई साहेब तुकोबारायांना सोडल्याशिवाय जेवत नव्हत्या. त्यांच्यासाठी भाकरी घेऊन जायच्या. नदीच्या पलीकडे गेल्या की कुठं जायचं, आपले पती कुठे गेले, तुकोराम महाराज कुठे गेलेत, भंडाऱ्यावर गेलेत, भामचंद्रराव गेलेत का गोरवडीव गेलेले माहित नसायचं. कुठल्या वाटेने जायचं समजायचं नाही. आपण आता पाहिलं तर मी आता चिखलीतून आलो, अष्टविनायक चौकापर्यंत आलो बरोबर, पण तिथून पुढे कुठं जायचं खरोखर माहित नव्हतं. महाराजांना फोन सुद्धा केला, महाराज हरिपाठात होते, त्यामुळे फोन उचलू शकले नाही. माझं जो जे कार्यक्रम पत्रिका होती विचारलं तर दोन ठिकाणी वेगळ्याच गल्लीमध्ये गेलो, परत आलो आणि नेमक्या ठिकाणी आलो. म्हणजे आपण ऍड्रेस विचारला तर तो सुद्धा आपल्याला चुकीचा मिळतो काही वेळेस. पण त्या आई साहेबांचा इतका अधिकार की त्या वाटेने जाणारी दगड माती सांगायची आई साहेबांना की तुकोबाराय आमच्या रस्त्याने नाही आले, तुकोबाराय भंडाऱ्याच्या दिशेने गेले, भामचंद्राच्या दिशेने नाही गेले. आणि त्या माता माऊलीचा एवढा अधिकार असतो की रस्त्याची दगड माती त्यांना सांगती तुकाराम महाराज कुठे गेले, तर ती माता माऊली तशी असेल का सांगा बरं, की तिचा अधिकार किती. आणि आपण का सांगतो की ती आई साहेब अशा होत्या तशा होत्या, का चुकीचं सांगतो की त्या माता माऊलीचा इतका अधिकार की तुकोबारायांनी पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण केलं, चिंतन केलं, आणि त्या तुकोबारायांना पांडुरंगाने पहिलं दर्शन नाही दिलं. पण माझ्या आई साहेबांच्या ज्या वेळेस पायामध्ये काटा मोडला, भंडाऱ्यावर जात असताना पायातून रक्त यायला लागलं, आई साहेब जमिनीवर कोसळल्या. जमिनीवर कोसळल्या, पायातून रक्त येते, आई साहेब रडतात, काय करायचं. आणि साक्षात पांडुरंग परमात्मा बालवेशात आले आणि आई साहेबांचा पाय आपल्या मांडीवरती घेतला आणि आई साहेबांच्या पायातील काटा काढला. मग अशा आई साहेब असतील का तशा सांगा बरं. का आपण असं सांगतो की साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म त्यांच्या उदरात. मी निळोबाराय सांगतात, तुकोबाचे सेवारून फेडावयासाठी अवतरला ज्ञानिया जिजाई पोटी. निळोबारांनी सांगितलं की जे नारायण महाराज तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव, आपण त्यांना पालखी सोहळा जनक नारायण महाराज म्हणतो, की साक्षात आई साहेबांच्या पोटून त्यांचा जन्म झालेला आहे. आणि अशा या आई साहेबांचा अधिकार की आज आपण देहूवरून पंढरपूरला नेहमी प्रत्येक वारकरी जाते, पूर्वी सुद्धा जात होते, आज आपण पण जातो. जे आपण पालखी घेऊन जातो त्या पालखी सोहळ्याचे जनक हे जे ते तुकोबारायांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज, की त्यांनी 1685 ते 84 साली देहूतून तुकोबारायांच्या पादुका घ्यायच्या, आळंदीला जायचं, आळंदीतून माऊलींच्या पादुका घ्यायच्या आणि आपल्या दोन्ही पादुका आपल्या गळ्यात घेऊन पंढरपूरची वाट चालायची. असे हे नारायण महाराज. आणि ह्या नारायण महाराजांचा जन्म त्या आई साहेबांच्या पोटी झाला. की लोक नारायण महाराजांना विचारायचे, अहो तुम्ही काय हे गळ्यात घेऊन चाललेत, कुणाचे पाय आहेत आणि कुठं चाललेत. त्यावेळेस नारायण महाराज सांगायचे की हे पाय नाहीये, हे माझे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत. ज्या आपल्या वारकरी संप्रदायाला जे भजन मिळाला, ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम भजन जे आलं की कोण आहे गायक, ज्ञानोबा तुकोबा, ज्ञानोबा तुकोबा. आणि आपण ज्ञानोबा तुकोबा करत ज्या पंढरपूरच्या वाटेला जातो की जी पालखी, जे गळ्यातल्या पादुका काही कालांतराने पालखीत आल्या
पालखीतल्या पालखी बैलगाडी केली, बैलगाडी चांदीच्या हातात. आज वैभवात आपला सोहळा चालू आहे की हा सोहळा साधारण अखंड 147 वर्ष एकत्रित चालला. ज्ञानोबा रायांची तुकोबा रायांच्या पादुका एकाच पालखीत पंढरपूरला जात होते. 147 ते 45 वर्ष म्हणजे 1829 ते 31 सालापर्यंत त्या दोन्ही पादुका एकाच पालखीत पंढरपूरला जात होते. देहू ते आळंदी, आळंदीतून पंढरपूर असे काही कालांतरामुळे हे दोन्ही विभक्त झाले आणि माऊलींचा सोहळा हा जेजुरी मार्गे जावा लागला आणि तुकोबा रायांचा सोहळा हा सोलापूर हायवे मार्गे. असा हा सोहळा आपल्याला ज्यांनी दिला ते तुकोबा रायांचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज. आणि या नारायण महाराजांचा जन्म त्या आपल्या आई साहेबांच्या पोटी झाला. आणि आपण काय सांगा त्यांचा अधिकार इतका आणि आपण त्या आई साहेबांबद्दल असं का म्हणतो की ज्यांचा सांभाळ साक्षात पांडुरंग परमात्म्याने केलेला आहे. आणि तो का या संतांच्या सहवासामुळे आपण जर पाहायचं झालं की आपण संत विठ्ठल जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे दमलेले भागलेले दुःखी दरिद्री आजारी निराधार पशु पक्षी यांचा सांभाळ करतात, यांच्यावर प्रेम करतात, मान सन्मान ठेवतात, त्यांना आपण संत म्हणले पाहिजे. दत्त भगवंतांचं सुद्धा पाहायचं झालं की अवधूत चिंतन जे दत्त भगवंताला म्हणतो आपण की त्यांनी तर काय केलं ते जन्माला आले मनुष्य म्हणूनच आलेले होते ते देवच, पण आपल्या सर्वांना आणि आपल्या साधकांना दाखवून दिलेले की जर तुम्हाला खरंच साधक म्हणून जर तुम्ही जगायचं असेल तर काय केलं पाहिजे की दत्त भगवंतांनी 24 गुरु केले त्यावेळेस. आणि 24 गुरु आणि प्रत्येक म्हणजे जो कोणी आपल्याला भेटेल त्याला आपण गुरु मानले पाहिजे. आणि गुरु मानले म्हणजे काय केलं पाहिजे की त्या व्यक्तीमधल्या त्या संतांमधल्या त्या किंवा वस्तू असेल पृथ्वी असेल की याच्यातील चांगला गुण आपण स्वीकारला पाहिजे आणि वाईट गुण हा सोडले पाहिजे. की दत्त भगवंतांनी काय केलेले आहेत 24 गुरु केलेले. सांगायचं पृथ्वीला सुद्धा गुरु केलेले भगवंतांनी, ह्या आकाशाला गुरु केलेले, पाण्याला गुरु केले, अग्नीला गुरु केलेले, नाही तर पशूंना सुद्धा गुरु केलेले, आजगराला गुरु केले, कबुतराला गुरु केलेले. की ह्या पृथ्वीचा एक गुण सांगून जातो की ही पृथ्वी आपल्या सर्वांना अन्न वस्त्र निवारा देते. आपल्याला पाहिजे ते आपण या पृथ्वीवर अत्याचार करतो. घर बांधण्यासाठी पृथ्वीला खोदतो, कोणी दगड काढण्यासाठी पृथ्वीला खोदतात. जे पाहिजे त्या पद्धतीने आपण वागत असतो पृथ्वीवर, पण ती कधी आपला तिरस्कार करते का आपल्याला पाहिजे तेच देते. आणि दत्त भगवंतांनी त्या पृथ्वीला गुरु मानलं आणि त्याच्यातला तो चांगला गुण घेतलेला आहे की जे पाणी आहे त्या पाण्याचं निर्मळ म्हणजे पाणी कसं आहे की कुणाचाच द्वेष करत नाही, सर्वांची ताण भागवतो. कुणी येऊ नदीमध्ये तीर्थाच्या ठिकाणी त्या तीर्थामध्ये सर्वजण आंघोळ्या करतात. मग पापी मनुष्य पण येतो, संत येतात, गुरु पण येतात, पण त्या पाण्याने कधी कुणाला द्वेष केलाय का? सर्वांना समान अधिकार दिलेला आहे आणि तरी सुद्धा पाणी हे स्वच्छ राहिलेलं आहे. या लोकांमध्ये गुंतून राहिलेलं नाही, त्यांच्यामध्ये गुंतून नाही राहिलं की साधकांनी तसं राहावं आणि भगवंतानी त्या पाण्याला सुद्धा गुरु केले. आणि अशा या संतांनी सांभाळ या आपल्या सर्वांच्या म्हणजे जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती
संत कसे जगाचं कल्याण करतात, ते स्वतःचा कधी विचार करत नाही. आपला देह हा जगाच्या कल्याणासाठीच खर्च करतात. असे हे संत, आणि अशा या संतांनी तुकोबारायांचा सांभाळ केला. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. तुकोबाराय म्हणतात की कृतकृत्य झालो, मी झालो, माझ्या जीवनाचं सार्थक झालं, इच्छा केली ते पावलो. काय झालं की 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निर्गुण निराकार. की साक्षात तुकोबाराय हे भामचंद्रावर 15 दिवसासाठी अनुष्ठानाला बसले, आणि साक्षात तिथं पांडुरंग परमात्मा निर्गुण स्वरूपाने तुकाराम महाराजांना जे दर्शन दिलेले, महाराज कृतकृत्य झाले. आणि आपण पाहायचं झालं तर संत कसे, संत स्वतःसाठी काही मागत नाही. संत जे काय करतात दुसऱ्याचा विचार करतात, दुसऱ्यासाठी मागतात. भूतलावरती जड जीव म्हणजे सगळे प्राणी मात्र आहेत, यांचा उद्धार हा संत करेल. संत करतात की महाराज आपण एक दृष्टांत जर पाहायचा झाला की जगद्गुरु तुकोबाराय ज्या वेळेस कीर्तन करायचे, लोगाव मध्ये कीर्तन करायचे, देहू मध्ये जिथं जिथं पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण असेल, दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवार, फक्त भगवंताचे नामस्मरण, भगवंताचे चरण नामस्मरण चिंतन करायचे. आणि असे तुकोबाराय ज्या ज्या वेळेस कीर्तन करायचे त्या त्यावेळेस, म्हणजे आपण जर दृष्टांत एक सांगून जातो, आपला टाइम झालेला आहे, एक 10 मिनिटं फक्त घेतो तुमचे. की ज्या वेळेस तुकोबाराय लोगाव मध्ये कीर्तन करायचे त्यावेळेस त्यांच्या टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी लोहकरे म्हणून जे टाळकरी आहेत ते कीर्तनाला जायचे. तुकोबाराय लोगावात आले की सर्व भक्त मंडळी त्यांचे प्रियजन हे कीर्तनाला जायचे. एके दिवशी कीर्तन चालू होतं, लोकरे येतात आणि त्यांना कीर्तनाला जायचं, घरी येतात आणि घरातून घाई निघतात. त्यावेळेस त्यांची पत्नी अडवते आणि सांगते की तुम्ही आज कीर्तनाला जाऊ नका, जायचंय तर लेट जावा, उशिरा जावा, कारण की आपलं बाळ जे तापाने फणफणतंय, आजारी येतो, त्याला वैद्याकडे घेऊन जावा, काहीतरी दवा करा, औषध द्या, आणि नंतर तुम्ही खुशाल जावा. लोकरांना कीर्तनाची आवड, आणि तुकोबाराय तिथं आलेत म्हणजे ते कसे राहतील, ते म्हणले मी नंतर जातो. ते तसेच जातात मंदिरात, कीर्तन चालू असतं, आईन कीर्तन रंगामध्ये आले, आणि रंगामध्ये आलं असताना लोकरांची पत्नी आपल्या त्या छोट्याशा मुलाला घेऊन आपले दोन्ही हातात घेऊन येते आणि येते, आणि तुकोबाराय जिथं कीर्तन करत होते त्यांच्या पायाजवळ ठेवते की पहा, तुम्ही ज्या भगवंताचे नामस्मरण करताय, चिंतन करताय, त्याचं नाव घेताय, माझे पती जे त्याला घरामध्ये सोडून आले, वैद्याकडे नेलं नाही, काय परिस्थिती झाली पहा त्या मुलाची, बोलत नाहीये, बेशुद्ध पडलाय का मेलाय, बघा तुम्ही काय, तुम्ही त्या देवानी काय केलं, माझ्या घरावरती काय केलं, आणि तुम्ही त्याचं नाव घेताय. तुकोबाराय पाहतात, देवाच्याकडे पाहतात, मुलाकडे पाहतात, काय करायचे, आणि पांडुरंग परमात्म्याला विनवणी करतात.
शक्य तुम्हा नाही नारायणा निर्जीवा चेतना आणावया. ही हे पांडुरंगा अशक्य हे तुम्हाला कामी शक्य अशक्य हे तुम्हाला नाही. तुम्ही काही करू शकता. तुम्ही निर्जीवामध्ये सुद्धा जीव आणू शकता. या बाळाकडे पहा आणि पाहता पाहता ते बाळ उठून बसत आणि उठून बसता सर्वांना आनंद होतो. त्यावेळेस तुकोबारायांना पण आनंद होतो आणि तुकोबाराय सांगतात कृतकृत्य झालो.